वेरी गुड मॉर्निंग ऑल बच्चों। आज हमारे पढ़ाई का सेशन अभी मैं शुरू करने जा रही हूँ। कुछ ही देर में सब मराठी विषय को लेकर पढ़ाएंगे। बच्चों, आज शुक्रवार है। रोज की तरह हम कॉपी निकाल कर के लिए बैठते हैं, वैसे क्या करती हूँ आप लोग बैठे हुए। बच्चों को पढ़ाई जब शुरू होती है पहले कॉपी किताब निकाल कर तैयार रहें ताकि टीचर पढ़ाना शुरू करे तुरंत टीचर बोल रही है उस लिख कर आगे पढ़ाई शुरू सकते हैं। आशा करती हूँ सारे बच्चे हैं। और अभी आप लोगों को आज मराठी विषय कर एक पढ़ाने जा रही हूँ। ध्यान से इस पाठ को सुनेंगे और मैं आपको बताऊं सुनेंगे। बहुत बहुत धन्यवाद। आज हम कक्षा तीसरी की पढ़ आप लोगों को पता हो कि पिछली कहा था कि जिस विषय की पढ़ाई हम कर रहे हैं उसी को मैं उस भाषा में बोलूंगी। मैंने मराठी का पाठ आपका कविता ली थी, इस बार कविता ही ले रही हूँ। उसका नाम है, अभी थोड़ी देर में आपको बताऊंगी। आपसे मैं ये पूछना चाहती हूँ कि अभी ये कौन सा ऋतु चल रहा है? वर्षा ऋतु चल रहा है। वर्षा ऋतु में क्या? बिल्कुल सही, बारिश आती है। और बारिश जब आती है तब क्या गिरता है? के रूप में क्या गिरता है बच्चों? पानी। बिल्कुल सही। तो बारिश मराठी में कहते हैं पाऊस, पानी को कहते हैं पानी। तो आज हमें पाऊस पानी यह कवि बच्चों पढ़नी है। आशा करते हो आप सब लोग किताब निकाल कर, आपको किताब नंबर निकाला है 21। मी तुमच्याशी मराठीत बोलणार आहे कारण मला मराठी समजतो असं मी गृहीते, कारण मराठी विषय हा पहिलीपासून कळत कळत वर्गात मुलांनो, तर आपण हा विषय शिकवत बोललं तर जरा बरं वाटेल। एखादा विषयाचे शब्द आपल्या कानावर राहिले ना मुलांनो, तो विषय आपल्याला समजण्यास जात नाही। तर मी सुरू करते ह्या कवितेपासून, पाऊस पाणी। तयार आहात तुम्ही पाऊससाठी? चला, पहिल्यांदा वाचून दाखवणार आहे। कवीकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आणि द्यायचे कविते। त्याच्यानंतर तुम्हाला मी वाचून देणार। मुलांनी तिकडे लक्ष द्यायचं आहे आणि बोट ठेवायचंय मुलांना। टप टप थेंबांनी तळे साचले। कविता 14वी आहे। पाऊस पाणी पुन्हा मी सांगते। 14वी क्रमांक 21, पाऊस पाणी। ऐकावं ना, ठीक आहे, सुरू करू ना। थेंबांनी तळे साचले, धो पावसा हरणले, धरणाचे पाणी शेतात खेळले, धान्याचे वाऱ्यावर डुले, हिरवी आनंदाने बोले, पावसाने दिले सर्वांना पाणी, शेतकरी गातो पावसाचे पाणी, तो पावसाचे गाण। विद्यार्थी मित्रांनो, आणि पाऊस पडतो सर्वात आनंदी शेतकरी। आपण देखील आनंदी, पण सुद्धा फार आनंद। लहान मुलं ते पावसाला भिजून मजा गेल्या वेळेला शिकवलेली गाऱ्या गारिंगोऱ्या त्यात देखील पाऊस होता, ते देखील पाऊस आहे। आणि ह्या पावसाची सर्वात जास्त पावसाने आनंदित होणार कोण असतो शेतकऱ्यानो। कारण शेतकऱ्याला जे पावसावर त्याचं पोट अवलंबून असतं। पोट अवलंबून म्हणजे पाऊस पडलाच नाही तर शेताला कुठून मिळणार? तो पाणी आणणार कोण? तर ह्या पावसाने जेव्हा शेताला पाणी मिळतं तेव्हा शेत भरभराटीला येतं, कण येतात आणि त्यावर भरपूर अन्न पिकतं शेतात, तेव्हा शेतकरी आनंदाने गगनात मारतो। अशाच या पावसाची कविता तुम्हाला आता वाचून दाखवली आहे, ती पुन्हा मला एक एक ओळ वाचवून अर्थ मी सांगणार आहे।
तो हिंदी में भी समझाऊंगी, आपको बिल्कुल चिंता करनी, क्योंकि लगातार अगर ऐसे में मराठी बोलूंगी तो शायद आपको दिक्कत होती है। ठीक है, तो हम जो है अभी मैं बात करने तर मुला टप थेंबानी तळे साचले, तळे तालाब जो है वो कैसे करता है, जैसे हम के बूंद बूंद है, उसी टप टप थे एक एक बूंद है वो तालाब भरता है। टप टप थेंबानी तळे साचले, तो पावसाने धरले, धो धो पावसाने मतलब दो पाऊस मतलब बहुत बहुत धुआं, पूर जोरात पाऊस येतो, मोठ्या प्रमाणात पूर पाऊस, तेव्हा ते काय होत, पाणी साचलं जात कुठे, ते धरण असल्यामुळे आपल्याला पाण्याची टंचाई भासत नाही, म्हणून म्हणतात बाबा म्हणजे धरणं भरली की आपल्याला पाण्याची टंचाई भासणार नाही. ठीक, शेतात हे धरणात पाणी ते कुठे आपल्याला त्याचा वापर आपल्याला तर मिळतं, पर शेतकऱ्यांनी होतो. पण ते धरणाचे पाणी जे आहे जेव्हा सोडलं जातं गावात, तेव्हा ते त्यांना पाणी, कारण झाडाला आपल्याला माहिती आहे, झाड काय आपल्याला पोळी भाजी खाय नाही का, शेळा काय पोळी भाजी लागली त्यांना आपण काय तो माती खत देतो, नाही आपल्यासारखे पोळी भाजी खातात का, हम जैसे सब्जी खाते, दाल चावल खाते, बिस्किट खाते, वेस्ट खाते, जो है खेत जो है उनको दाल चावल सब्जी की जरूरत नहीं है, उनको क्या चाहिए है, मिट्टी और की जरूरत होती है। ऐसे समय अगर पानी नहीं मिलेगा तो क्या होता है, खेत होने लगते हैं ना. म्हणून मुलांनो, शेतकऱ्यांना जेव्हा पाऊस पडतो आनंद होतो, ते पावसात पाण्यात साचतं आणि धरण ते पाणी होतं, ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतात, म्हणून म्हटलं धरणाचे पाणी शेतात खेळे, धान्य कणीस वाऱ्यावर डुले. ते धान्याचे जे कण आहे ते मुला वाऱ्यावर, जेव्हा वारा येतो तेव्हा जे धान्य तेव्हा त्यांचं जे कणीस आहे ते असं वाऱ्याच्या देणे डोलायला लागतो. ते बघून शेतकरी आनंद, कारण त्याला वाटतं वा, यावेळेला माझ्या शेत आलेलं आहे, मी हे धान्य बाजारात जाऊन त्याच्यामुळे मला पैसे मिळणार, घर व्यवस्थित, माझी मुलं बाळ जे ती उपाशी राहणार आहेत. मुलांनो, पावसामुळे बरेच लोक अवलंबून असतात, पावसामुळे बऱ्याच तो आनंद होतो, शिवाय पोटा पाण्याची व्यवस्था आपण ह्या पाऊस असते. मुलांनो, शेतकरी सर्वात जास्त खुश होतो, पाण्याला शेतकऱ्यांना जोडून हे तयार. हिरवी धरती आनंद डोले, हिरवी धरती म्हणजे धरती तुम्ही हिरवी कशी, से धरती जब किसान बीज बोता है, शेतकरी जेव्हा शेतात येण्यासाठी बियार किंवा कणीस येण्याची शेती करतो, तेव्हा पहिल्यांदा एक एक मोठी मोठी हे उगतं का सुकतं का नाही, रोपट उगतं, मग हळू हळू वाढत त्याचं कणीस. तर म्हणून हिरवी धरती आनंदाने डोले म्हणजे हिरवी गार धरती जी आहे आनंदाने डोलायला लागते पावसामुळे. ठीक आहे, पावसाने पाणी, पाऊस काय तो सगळ्यांना पाणी देतो, की मी पडणार, मी तिथे नाही पडणार, आणि शेतकऱ्यांच्या शेतातच पडणार, तुमच्या इथे नाही पडणार असं नाही ना. पडला तर सगळीचकडे पडतो, तर पावसाने सगळीकडे जे पाणी पाडले, आणि त्याच्यामुळे काय झालं, शेती गातो पावसे गाणे, म्हणून गातो नेहमी पावसाचे गातो, कारण आपल्याला ज्या गोष्टींनी आनंद मिळेल, ज्या गोष्टी आपल्याला मनात सुखावा निर्माण हो, अशाच गोष्टी आपण सारख्या सारख्या असतो, नाही का मुलांनो. म्हणून साहजिकच आहे शेतकरी काय गाणी म्हणतो. तर चला मुलांना, आपण ही कथा ऐकली, त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, जो आपको इस कविता अर्थ समझ में आया होगा. पानी यानी वर्षा और पानी, वर्षा पानी एक दूसरे से जुड़े हुए, वर्षा ही वर्षा होती है तब पानी बरसता है. तो कविता का नाम है पाउस पानी, और इस कविता में उन्होंने बताया है बारिश गिरने पर, बारिश कैसी, बारिश की बूंदे से गिरती है टप टप, उससे तालाब भर,
धरने जो है, धरण मराठी जिसको बोलते हैं धरने, धरने भरने से क्या होता है, किसानों को बहुत, क्योंकि पानी का किसानों को अपने खेती होता है, और खेती में जाएगा तो फसल अच्छी होगी बच्चों, इसलिए वो हर वक्त क्या का है, बारिश का आता रहता है। ठीक है, अभी मैं आपको चित्रों के माध्यम से बताने जा रही हूँ बच्चों, ध्यान देंगे। मुलांनो, ही कविता मी तुम्हाला आता म्हणून दाखवणार आहे, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचंय. टप टप थेंबानी तळे साचले, टप टप थेंबानी तळे साचले, धो धो पावसाने धरण भरले, धो धो पावसाने धरण भरले, धरणाचे पाणी शेतात खेळे, धरणाचे पाणी शेतात खेळे, धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले, धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले, हिरवी धरती आनंदाने डोले, हिरवी धरती आनंदाने डोले, पावसाने दिले सर्वांना पाणी, पावसाने दिले सर्वांना पाणी, शेतकरी गातो पावसाची गाणी, शेतकरी गातो पावसाची गाणी. तर मुलांना, ही कविता मी तुम्हाला आता माझ्या आवाजात गाऊन दाखवली आहे. आशा करते तुम्हाला ही कविता आवडली असेल. तर मुलांनो, ही कविता आहे जी पाऊस पाण्यावर आधारित. ही कविता जी आहे तुम्हाला पण घरी एकदा दोनदा म्हणायची आणि आपल्या आई वडिलांना म्हणून दाखवायची आहे. ह्याच्यात ह्या कवितेत काही शब्द असे दिले आहेत जे पावसावर, शेतकऱ्यावर आणि शेतावर अवलंबून आहेत. ते शब्द आता पुस्तकातले शब्द जे आहेत मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे. तर मुलांनी लक्ष देऊन ते पाहायचं आहे. ठीक आहे. हे काय दिसतंय बघा, हिरवगार शेत आहे, दिसतंय ना तुम्हाला, हिरवगार शेत आहे बघा. ते जेव्हा हिरवगार शेत जे आहे, धरती जे म्हटले त्यांनी, हिरवी धरती आनंदाने डोळे, त्यामुळे जशी हिरवीगार धरती जेव्हा अशी आनंदाने डोलायला लागते ना, तेव्हा शेतकऱ्याला फार आनंद होतो मुलांनो. हे बघा, असं बघूनही आपल्याला किती आवडते बघा. कणीस बघा, ते कणीस किती सुंदर दिसते बघा, नाही का. तर ह्याप्रमाणे ना काही चित्र आपल्याकडे आहेत, ती आपण पाहूया. पहा, ऐका, म्हणा. ठीक आहे, पुस्तकात दिलं आहे आणि मी तुम्हालाही चित्र दाखवणार आहे याच्यात. पहा, ऐका, म्हणा. पहिलं चित्र आहे मुलांनो, मी इथे स्क्रीनवर पण तुम्हाला दाखवते. मुलांचं लक्ष इथे हवं माझ्याकडे. सारे बच्चों का ध्यान मेरी तरफ होना चाहिए. देखिए, यहाँ पर मैं आपको दिखाने जा रही हूँ, मराठी में इसको लिखा है तळे. तळे मतलब इसको हिंदी में हम तालाब कहते हैं बच्चों. देखो, तालाब का पानी है ना, तालाब का पानी दिख रहा है ना आप लोगों को, कितना सुंदर चित्र है. देखो, इसी को मराठी में कहते हैं तळे. अब हम आगे की तरफ बढ़ेंगे. आगे का चित्र है धरण. हमने चित्र में अभी कविता में जब पढ़ाते समय मैंने आप लोगों को बताया था, धो धो पावसाने धरण भरले. जब ये धरण मतलब हिंदी में जिसको हम लोग धरना कहते हैं, ये जब भरता है तब क्या होता है, खेती में जो है, खेत में जो है पानी छोड़ा जाता है. तब किसानों को जो है वो खेत में पानी अगर छोड़ने पर सारी खेत को जब पानी मिलता है तो किसान खुशी के मारे झूमने लगता है, क्योंकि पानी अगर सही मात्रा में मिलेगा तो उसकी खेती भी अच्छी होगी, है ना. तो इसको धरण कहते हैं मराठी में, हिंदी में कहते हैं धरना. धरना. आगे देखो, कणीस. मैंने आप लोगों को कहा था ना, कणीस. कणीस मतलब, ये हिंदी में भी आपको मैंने बताया था, जब ये खेत में जब इस तरह से ये लहराता है धान जो है, वो जब हवा के माध्यम से जैसे यहाँ से वहां झूलने लगता है, तब किसान बहुत खुश होता है. उसको खुशी होती है कि मैंने जो भी मेहनत की वो रंग लाई है. तो इसको मराठी में कहते हैं कणीस, धान. इसको हिंदी में हम कहेंगे धान बच्चों. शेत. शेत मतलब, अब बता सकते हो मुझे क्या है? शेत मतलब खेत. खेती जो किसान करता है खेत में, उसको मराठी में कहते हैं शेत. दिख रहा है आपको, हिरवगार शेत. देखो, हिरवी धरती आनंदाने डोले. हाँ? हिरवी धरती कब होती है? जब खेतों में फसल उग जाती है, उगती है, लहलाने लगती है, तब उसको कहते हैं हम
हिरवी धरती आनंदाने डुले, तो इसको जो है हम मराठी में शेत कहेंगे। आगे है शेतकरी। इसको देखकर ही हमें पता चलेगा कि ये शेतकरी है बच्चों। इसको हम हिंदी में कहते हैं किसान, मराठी में इसको कहेंगे शेतकरी। आपको समझ में आ रहा है ना? चलिए आगे बढ़ेंगे। वाह, कितना सुंदर चित्र है, देखो। पाउस, पाठ का नाम भी तो पाउस है। और ये पाउस जो है, जब होने लगता है पाउस, पानी, जब पाउस होती है, बारिश होती है, तब पानी गिरता है और उसी के कारण हम सब खुश होते हैं, आनंदी होते हैं। तो किसान भी जो है वो पाउस को देखकर खुश होता है। मैंने आप लोगों को कहा था ना, शेतकरी गातो पावसाचे गाणे। तो ये जब पाउस होता है, पाउस गिरता है, तभी शेतकरी जो है वो खुशी के मारे है जो वो गाना गाने लगता है। तो इस पाउस को हम हिंदी में कहेंगे बारिश। ठीक है, चलिए आगे बढ़ेंगे हम। शब्द ऐका, सारखी अक्षरे ओळखा, वाचा। पहला देखो शेत, उसके नीचे लिखा है शेतकरी। शेत और शेतकरी, आपने शब्द को सुना, शब्द ऐका, शब्द आपण ऐकला। सारखी अक्षरे ओळखा, अब एक जैसे शब्द कौन से हैं इसमें, अक्षर कौन से हैं? शेत और शेतकरी में एक जैसे अक्षर कौन से हैं? शे, शेत, शे, शेतकरी, शे। तो मैंने नीचे लिखा है शे। एक सारखी अक्षरे ओळखा, कुठलं अक्षर एक सारखा आहे? शे, त्याला वाचा शे। ठीक है, आगे वाला देखो, पाणी, गाणी। अब इसमें एक सारखी अक्षरे कोणती आहेत मुलांनो? एकासारखी अक्षरे याच्यात कोणती आहेत? णी, म्हणून मी खाली णी लिहिलं आहे। पाऊस, पाणी, ह्याच्यात कुठलं अक्षर एकसारखं आहे? पा। धरती, धरण, ह्याच्यात कुठलं एकसारखं अक्षर आहे? ध। कळलं तुम्हाला सगळ्यांना? पुन्हा एकदा बघा, शेतकरी आणि शेतात शे, पाणी, गाणी, णी, पाऊस, पाणी, पा, धरती, धरण, ण। कळलं मुलांनो तुम्हाला? आपको समझ में आया सबको? चलो आगे बढ़ेंगे बच्चों। ऐका, म्हणा। याच्यात काही मी अक्षर लिहिलेली आहेत, ती अक्षर बघा। पहिल्या वर्तुळातलं अक्षर आहे, पहले गोले में मैंने लिखा है शे। दूसरं अक्षर आहे अणी। तिसरा आहे पा। चौथा आहे ध। पुन्हा एकदा म्हणते, ऐका तुम्ही सगळ्यांनी। शे, णी, पा आणि ध। कळलं मुलांनो? चला पुढे आपण सुरुवात करूया पुढच्या अभ्यासाला। जोड्या जुळवा। आता इथे काही शब्द दिले तुम्हाला पुस्तकात, शब्द मी तुम्हाला वाचून दाखवते। तळे, धरण, कणीस, शेत, शेतकरी, पाणी, गाणी। त्याच्या खाली सुद्धा लिहून दिलंय तुम्हाला, धरण, कणीस, तळे, पाणी, शेत, गाणी, शेतकरी। एकासारखे शब्द वर आणि खाली दिले आहेत, ते मी तुम्हाला जोड्या जुळवून इथे मुलांना दाखवलेले आहेत। तळ्याबरोबर तळ्याची जोडी लागेल, धरणाबरोबर धरणाची जोडी लागेल, कणिसाबरोबर कणिसाची जोडी, पाण्याबरोबर पाण्याची जोडी, शेताबरोबर शेताची जोडी, शेतकरी त्याच्याबरोबर शेतकरीची जोडी आणि गाणी बरोबर गाणीची जोडी। योग्य जोड्या जुळवा। ह्यामध्ये एकसारखे जे शब्द आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत। तळे, तळे, धरण, धरण, कणीस, कणीस, पाणी, पाणी, शेत, शेत, शेतकरी, शेतकरी, गाणी, गाणी। कळलं मुलांनो? मी रंगबिरंगी ह्या असा चौकटात तुम्हाला मी दिले, त्यामुळे तुम्हाला आकर्षक वाटेल आणि वाचायला पण आनंद होईल। तर मुलांनो, या जोड्या कशा जुळवायच्या ते तुम्ही बघा, बघितलं असेल ना तुम्ही? तर आता मुलांनो, आपण काय करायचं आहे, आपण पुढच्या ह्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे। पुढे बघा, पान तुम्ही उलटलं तर 22व्या पानावर बघा काय आहे, तुम्हाला दाखवते। पहा, ऐका, समजून घ्या, वाचा। पहा, ऐका, समझून घ्या, वाचा। बच्चों यहाँ पर लिखा है पहा, ऐका, समझून घ्या, वाचा। समझून घ्या मतलब समझ लेना है, आप लोग को समझना है।
पहा मतलब देखना, आपको पता है। ऐका मतलब सुनना, समजून घ्या मतलब आपको समझना है, समझ लेना है और फिर पढ़ना है। ठीक है, आप लोगों का ध्यान पूरी तरह से मेरे स्क्रीन पे चाहिए, और या तो फिर आप किताब, अगर किताबें भी देख सकते हो, लेकिन मेरे स्क्रीन में बहुत अच्छे से आपको दिया है, आप अगर देखोगे तो आपको भी बहुत खुशी होगी, अच्छा लगेगा। श में मैं मराठी में बोलूंगी आप लोगों को, हिंदी में भी बताऊंगी, आप चिंतित न हो। श में एक जब ए की मात्रा लगती है तब होता है शे। श में आ की मात्रा लगती है तो होता है शा। न में आ की मात्रा लगती है तो होता है ना। ध में आ की मात्रा लगती है तो होता है धा। हा, तर मराठीत आपण कसं म्हणायचं? श ला एक मात्रा शे, श ला एक काना शा, ण ला एक काना णा, प ला एक काना पा, ध ला एक काना धा। आणि पुढे बघा, आता ही जी आहे वेलांटी आहे, वेलांटी, इसको हम ई की मात्रा कहते हैं, बड़ी ई की मात्रा। न ला वेलांटी नी, श ला वेलांटी शी, प ला मोठी वेलांटी पी, आणि ध ला वेलांटी दिली की ती धी होते। ठीक आहे, पुढचं बघा श, श ला ऊ ची मात्रा शू, ण ला ऊ ची मात्रा णू, प ला ऊ ची मात्रा पू, ध ला ऊ ची मात्रा धू, ण ला ए ची मात्रा ने, प ला ए ची मात्रा पे, आणि ध ला ए ची मात्रा धे। कळलं मुलांनो? आप लोगों को समझ में आया? फिर दोबारा मैं एक बार आपको पढ़ के दिखा रही हूँ। शे, शा, णा, धा, नी, शी, पी, धी, पा, शू, नु, पू, धू, ने, पे, धे। ये मात्राओं का ज्ञान आप लोग को दिया आहे। मात्रा आणि वेलांटी, काना मात्रा आणि वेलांटी कशी लावल्यानंतर त्याचं उच्चारण कसं होतं मुलांनो, हे आपल्याला त्यांनी दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे, समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच खाली त्यांनी अक्षरांना जोडून ती चिन्हे गिरवायला सांगितले, आपण ती गिरवायची आहे नंतर अभ्यासा होमवर्कसाठी, कळलं, घरचा अभ्यासासाठी। मुलांनो, हा जो तक्ता मी तुम्हाला वाचून दाखवला आणि म्हणून दाखवला, तुम्हाला तो कळला असेलच। मुलांनो, आपण जेव्हा अभ्यास करायला बसतो, टीचर जेव्हा आपल्याला समजवतात, तेव्हा तुमचं लक्ष पूर्णपणे आमच्यावर असायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला ते कळणार नाही की टीचर काय बोलल्या आणि त्या काय म्हणत होत्या। तर मुलांचं पूर्ण लक्ष जे आहे अभ्यासाकडे केंद्रित असायला पाहिजे मुलांनो। चला तर आपण पुढे बघूया। मी तुम्हाला छान छान चित्र दाखवणार आहे, ही चित्र पाहायची आहेत मुलांनो, मी त्यांची नावं पण तुम्हाला दाखवणार आहे। ती चित्र तुम्ही लक्ष देऊन पाहायची आहेत आणि त्यांची नावं जी आहेत ती पण मी तुम्हाला सांगणार, ती लक्षात ठेवायची आहेत मुलांनो। चला तर आपण पुढे होऊया। चित्रे पहा, नावे वाचा। हे बघा, हे काय आहे? कुठलं चित्र आहे हे? कौन सा चित्र है ये? लहसुन। इसका उपयोग कहाँ करते हैं हम? मम्मी इसका उपयोग करती है, घर में ये चीज आती है घरी। हे बघितलंय का तुम्ही कधी? घरी असतं का आपल्या हे? हो, अरे हे तर अगदी आवर्जून असतं मुलांनो। हे लसूण आहे, लसूण। लसूण घातल्याशिवाय भाजी आवडत नाही, म्हणून लसूण हा प्रकार असा आहे की मसाल्यात तो नसला तर आपलं अन्न चविष्ट होणं शक्यच नाही। तर मुलांनो, हे चित्र आहे लसणेचं, याला म्हणतात लसूण। बच्चों, इसको हिंदी में हम कहेंगे लहसुन और मराठी में इसको कहते हैं लसूण। बहुत से बच्चे जब हम चित्र देते हैं बच्चों को, लिखते मराठी में है, इसको पढ़ के इनके नाम लिखो, तो बच्चे लिखते लहसुन। नहीं नहीं, ऐसा नहीं लिखना आपको। मराठी का जब पेपर होगा, मराठी विषय जब होगा, तब आप उसको लहसुन नहीं लिखना है, लिखना है लसूण। ठीक है, इसको कहते हैं लसूण। आगे चलेंगे बच्चों। बाप रे, ये क्या है जिसको देख के सब डरते हैं? ऐसा कोई नहीं है जो नहीं डरता है, सबको डर लगता है। कहीं भी गिरती है, दीवार पे चिपक के रेंगती हुई चलती है, और कहीं भी किसी के ऊपर गिरती है तो हम क्या करते? कुछ नहीं करते, बस चिल्लाते जोर से। यह है पाल। इसको मराठी में कहते हैं पाल, हिंदी में इसको कहते हैं छिपकली। कैसी दिख रही? देख के भी थोड़ा सा डर लग रहा है, ऐसा लगता है अभी छलांग लगा के आएगी, असं वाटतं आत्ता सोडून ती आपल्या अंगावर येईल की काय। तर ह्याला म्हणतात पाल मुलांनो।
पुढचं सुंदर चित्र बघा. फणस. वा, पाणी आलं तोंडात. फणस. बच्चों, इसको हिंदी में कहते हैं कटहल. मुलांनो, हे फणस, हा एक फळाचा प्रकार, फळ आहे हे फणस. वरून काटेदार असतं. जितकं वरून काटेदार असतं ना, तितकंच आतून मऊ असतं. त्याची गरे खायला इतकी गोड आणि मऊ असतात ना, बघूनच तोंडात पाणी आलं. माझ्या तर आलं बाबा, तुमच्या माहित नाही. इसको कटहल कहते हैं. खाने में बहुत स्वादिष्ट ऐसा फल होता है ये. ऊपर से कांटेदार होता है लेकिन अंदर से उतना ही मुलायम और मीठा होता है. तो मराठी में इसको फणस कहेंगे और हिंदी में इसको कटहल कहते हैं. साड़ी कितनी सुंदर लग रही है ना. साड़ी पहनने पर मम्मी कितनी प्यारी लगती है, कितनी सुंदर लगती है ना. तो ये है साड़ी. इसको हम मराठी में साड़ी कहते हैं और हिंदी में भी इसको साड़ी ही कहते हैं. ऐसा नहीं हिंदी में कोई और शब्द है, इसको साड़ी कहते हैं मराठी में भी और हिंदी में. तो ये आंटी जो खड़ी है साड़ी पहन के हमें प्रणाम करिए, नमस्ते करिए, तो हम भी इसको नमस्ते बोलेंगे. ठीक है बच्चों. चित्र में साड़ी दिया है, हिंदी में भी साड़ी बोलेंगे, मराठी में भी साड़ी ही कहते हैं इसे. आगे का चित्र है पेन. पेन से हम क्या करते हैं, लिखते हैं. ये वही पेन है जिसे हम पढ़ाई करते हैं, जिसे हमें ज्ञान मिलता है. स्कूल में जब आते हो ना, जब पढ़ाई करने का मन नहीं होता है, तो बहुत से बच्चे शिकायत करते, बरीच मुलं म्हणतात, "ताई, माझ्याकडे पेन नाहीये, आज मी पेन आणायला विसरले." तर हेच ते पेन आहे. यही वो पेन है जिससे हम लिखते हैं. तर ह्याला मराठीत पण आपण पेन म्हणतो आणि हिंदीत पण आपण बोलीभाषेत पेनच म्हणतो याला. ठीक आहे. ह्याला कलम पण म्हणतात हिंदीत. आपण पेन म्हणूया. पेन. पुढचं पालक. हिरवगार पालक. आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असं पालक आहे. इसको हिंदी में भी हम पालक ही कहते हैं और मराठी में भी इसको पालक. कुछ बहुत सारे शब्द ऐसे हैं जो हिंदी और मराठी दोनों में एक ही तरह से पुकारे जाते हैं. मुलांनो, हिरवीगार भाजी. हिरवीगार भाज्यांची नावं लिया. हरी पत्तियों पत्तीदार सब्जियों के नाम लिखो. उसमें पालक का नाम हम सबसे पहले लेते हैं. तो मुलांनो, पालक जो है हिरवी जी भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये राजा आहे पालक. आणि हे पालक जे आहे आपल्या शरीरासाठी भरपूर असं उपयोगी असं ही भाजी आहे. मुलांनी अवश्य ही भाजी खावी. जी मुलं खात नाही त्यांनी पण खावी, कारण ह्याच्यामुळे आपल्या शरीरात भरपूर फायदा होतो. आपल्या शरीरात रक्ताची वाढ होते मुलांनो. आणि ह्याच्यात जे झिंक नावाचं एक आपल्याला जीवनसत्व ह्याच्यातनं मिळतं. तर हे आहे पालक. इसको बच्चों हिंदी में भी पालक कहते हैं. आगे चलेंगे. पाय. मराठीत आपण त्याला पाय म्हणतो. बच्चों, हिंदी में इसको कहेंगे पैर. ठीक है. पैरों का उपयोग किस लिए होता है, चलने के लिए होता है. हम पैरों से चलते हैं, हम कूदते हैं, है ना. तर ह्याला म्हणतात पाय. पुढे आहे कप. कप वैसा देखा जाए तो इंग्लिश शब्द है, लेकिन हम इसको हिंदी में भी कप बोलेंगे और मराठी में भी इसको कप बोलते हैं. जिसमें हम चाय पीते हैं, गरम गरम चाय पीते हैं या तो दूध भी पीते हैं, है ना. जो आप पसंद करो. आपल्याला जे आवडतं ते आपण ह्याच्यात पिऊ शकतो. आपण दूध पण पिऊ शकतो बॉर्नव्हिटा घालून आणि पाणी सुद्धा पिऊ शकतो. आणि जर असं वाटलं की मला सरबत प्यायचं तर आपण सरबत पण पिऊ शकतो मुलांना, असं काही हरकत नाही. ठीक आहे. चला पुढे आता पीस. आता हे पीस नक्कीच कोणाचे तुम्ही सांगा पाहू. हे पीस तर आहे, ह्याला आपण मराठीत पीस म्हणतो. आणि हे रंगाने काळं आहे, म्हणजे आपण नक्कीच म्हणणार, नक्कीच हे बाई कावळ्याचंच पीस असणार. कारण मोराचं पीस असं नसतं, चिमणीचं पीस छोटंसं असतं आणि आपल्या पोपटाचं पीस हिरवं असतं. मग काळं काळं पीस आहे ते कोणाचं असणार, नक्की कावळ्याचं असणार, नाही का. तर ह्यालाच आपण मराठीत काय म्हणतो, पीस. और हिंदी में इसको बोलेंगे जैसे एक पंख जिसका गिरा है, प्राणी जैसे उड़ते हैं तो उनमें से उसका एक पंख निकल के गिर जाता है, तो हम लोग उसको उठा के लेते हैं, इसको इकट्ठा करते हैं, है ना. ठीक है. पीस मराठीत म्हणतील याला पीस. आगे देखो, एक कौन सा प्राणी आया. बाप रे, सच में बहुत भयानक लग रहा है. मुंह खोल के हमारे सामने खड़ा है, तोंड असं उघडून आपल्या समोर बसलाय हा प्राणी, रेंगणारा प्राणी. कोण आहे हा,
बरोबर, साप आहे. त्याचे डोळे बघा किती लाल लाल आहेत. तोंडातनं बघा कसं असं वाटतंय जसं लाल लाल आगच निकते की काय. तो ये जो चित्र है बच्चों, आप इससे अनजान नहीं हो, आप बिल्कुल परिचित, इससे डरावना प्राणी है ये, हमें कहीं भी दिखेगा तो हम भागने लगते हैं. तो ये है साप. मराठीत पण आपण त्याला साप बोलतो, हिंदीत पण आपण त्याला उच्चारण त्याचं सापच होतं, साप असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आता ही चित्र मी तुम्हाला दाखवली, त्यांची नावं मी तुम्हाला दाखवली मुलांनो. चला तर आपण आता पुढे जाऊया. आनंद आला असेल, मजा आली असेल मुलांना, असं मी गृहीत धरून चालते. चलो बच्चों आगे बढ़ते हैं. पहा, ऐका, समजून घ्या, वाचा. इनको हमें केवल पढ़ना है, पढ़ने के बाद हमें समझ में आएगा. समझून घ्या मतलब समझ लो क्या है ये. कड़कड़, धड़धड़, फणफण. कड़कड़, धड़धड़, फणफण एक ही जैसे शब्द इसमें आए देखो. शाल, आपला, शाल, आपला, आ की मात्रा है. एकी, कीड़, ई की मात्रा है. आपली, इसमें भी ई की मात्रा, ई की मात्रा वाले शब्द हो गए. ईची वेलांटी वाले शब्द झाले. त्याच्यानंतर आपले, ए ची मात्रा. लाले, लाल, ए ची मात्रा बघा, सगळ्यांना ए ची मात्रा आहे. आपले, लाले, लाल, केस, तेल, पेला, फेस, शेकणे. ह्याला सगळ्यांना कुठली मात्रा आहे मुलांनो? ए ची मात्रा आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय तुम्ही समजून घ्या. काय समजून घ्यायचंय आपल्याला? ए ची मात्रा कुठे आहे, ई ची मात्रा कुठे आहे, हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. इथे शब्द वाचल्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल. ठीक आहे. पुढे बघा. चित्रे पहा, समजून घ्या, नावे वाचा. आता समजण्यासारखं काय आहे याच्यात बघा. एक मासा आणि इथे 4 मासे आहेत. त्यामुळे मासा आणि मासे म्हणजे एक वचन, अनेक वचन. एक वचन, बहुवचन झालं बघा हे. मासा, मासे. खाली जे चित्र आहे ते कुठलं आहे बघा. ससा. एक ससा आणि एकापेक्षा जास्त आहेत म्हणून अनेक आहेत. अनेक ससे. मासा, मासे, ससा, ससे. आपल्याला ह्याच्यात काय समजून घ्यायचंय की एक जर असेल तर आपण त्याला मासा म्हणू आणि एकापेक्षा जास्त असतील तर आपण त्यांना मासे म्हणू. त्याचप्रमाणे एक ससा असेल तर आपण त्याला ससा म्हणू आणि एकापेक्षा जास्त असतील तर आपण त्यांना ससे असं म्हणू. ठीक आहे. चला पुढे. खालील शब्द उलट सुलट वाचा. बघा इथे काय गंमत आहे, एकदम फारच गम्मत है. बघा बहुत ही मजा है इसमें. आप लोग ये शब्द जो है आगे से या पीछे से, सुरुवातीपासून अथवा शेवटपासून तिथूनही वाचला तरी तो एकसारखाच वाचला जातो. बघा. डा, ल, डा. आपण मागून वाचूया. डा, ल, डा. बच्चों आपको समझ में आ रहा है ना मैं क्या बोलूं? देखिए शुरू से पढ़ेंगे डा, ल, डा, पीछे से भी पढ़ेंगे डा, ल, डा. मतलब आगे से पढ़े या पीछे से शुरुआत करें, वो कहीं नहीं यहाँ वहां होने वाला है, वैसा ही पढ़ा जाएगा दोनों तरफ से. ठीक है. आगे वाला भी देखो. मजा है, चारों शब्द में मजा है. देखिए क, ड, क. शुरू से पढ़ा, सुरुवातीपासून मी वाचलं क, ड, क. शेवटचा शब्द आहे पुन्हा क. शेवटपासून मी सुरुवात करते क, ड, क. पुन्हा तेच आलं आहे ना मजा. पुढे बघा. पुढे तिसरा शब्द पण तसाच आहे मुलांनो. नयन, नयन. सुरुवातीपासून पण मी वाचलं तर नयनच झालं आणि शेवटपासून पण मी शेवटच्या अक्षरापासून सुरुवात केली तरी सुद्धा एकसारखे शब्द येते. नयन. त्याप्रमाणे नमन. सुरुवातीपासून नमन आणि शेवटपासून शेवटच्या अक्षरापासून पण नमन. ह्याप्रमाणे हे चारही शब्द बघा कसे मजेशीर आहेत. उलट सुलट वाचा. डालडा, डालडा. कडक, कडक. नयन, नयन. नमन, नमन. मुलांना त्याच्या खाली पहा, गिरवा, लिहा, वाचा असं तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे. त्याप्रमाणे ते शब्द आपण आपल्या पुस्तकात वाचायचे आणि गिरवायचे. बच्चों को वो शब्द जो है वो देखकर उसी के ऊपर उसको रेखाटन करना है. ठीक है. अब आगे हम चलते बहुत महत्वपूर्ण बात की तरफ, जो जिसके द्वारा हमें क्या संदेश मिलता है आपको देखना है और ये आप जो है इस संदेश से परिचित है. तो चले बच्चे आगे बढ़ते हैं हम. चला मुलांनो पुढे आपण जाऊया. पहा, सांगा, पाणी कशासाठी. आत्ताच आपण पाण्याची पावसाची कविता ऐकली. तर आता आपल्याला हे सांगण्यास काहीच हरकत नाही की पाण्याचा उपयोग आपण कशासाठी करतो. बरोबर,
पिण्यासाठी करतो, आंघोळीसाठी करतो, सगळ्यात महत्वाचं स्वयंपाकासाठी करतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, पावसाने कोण खुश होतं जास्त, मी तुम्हाला सांगितलं आता, बरोबर शेतकरी. सबसे ज्यादा खुशी बारिश होने पर किसान को होती है. तर आपण चला तर आपण बघूया पुढे. हे बघा, ही आई आहे. काय करते ती? स्वयंपाक करते. आता स्वयंपाक करायला आपल्याला फक्त डाळ किंवा तांदूळ असले किंवा पीठ असेल तर चालेल का? नाही. आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा सुरुवात हाथ अपन स्वयंपाकाला करू तेव्हा सगळ्यात आधी आई काय करते, मम्मी क्या करती है, अपने हाथ धोती है, सारे बर्तन साफ सुथरे लेती है ना. तो हम हाथ धो के ही खाना बनाने के लिए शुरुआत करेंगे ना. तो मम्मी खाना बना रही है, यहाँ पर एक आंटी देखिए, मुलांनो या इकडे लक्ष द्या चित्राकडे. एक आंटी जी आहे, एक मावशी जी आहे, काकू म्हणाले तरी चालेल, ती स्वयंपाक करत आहे. आणि ती स्वयंपाक करत आहे तेव्हा तिला कशाची आवश्यकता लागणार आहे? पाण्याची. कारण ती अगोदर भात करायला गेली तर तिला तांदूळ धुवावा लागेल. डाळ करायला गेली तर तिला पहिल्यांदा डाळ धुवावी लागेल. पीठ भिजवायला गेली चपात्या करण्यासाठी, पोळ्या करायच्या आहेत, तर कणिक तिंबवण्यासाठी काय करायला लागेल? तिला पाणी याचा उपयोग करावा लागेल. मग इसका मतलब ये हो गया कि हमें रसोई के लिए भी पानी का उपयोग होता है. रसोई के लिए पानी का उपयोग हम बहुत अधिक प्रमाण में करते हैं. पाण्याचा उपयोग स्वयंपाकासाठी आपण करतोच. मुलांनो पुढे बघा. इथे काय दिसतंय? ही मुलगी काय करते? मशीन मध्ये कपडे घालते. कपडे असेच घातले तर ते धुतले जातील का? नाही. त्याच्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता है? किसकी हमें जरूरत है? हमें इसके लिए पाणी की आवश्यकता है. तर मुलांनो आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. कशासाठी? कपडे धुण्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची आवश्यकता लागते. पुढे ही मुलगी काय करते बघा, हात धुते. आणि आता तर आपण 4 महिन्यापासून हातच धुतोय, नहीं का? कारण का? असं का? कारण कोरोना जो आला है, कोरोना अंकल जो आए हैं, वो क्या कर रहे हैं? बार बार हाथ धोने के लिए बोल रहे हैं. उनके कारण हमें क्या करना पड़ रहा है? बार बार हाथ धोने पड़ रहे हैं, सॅनिटायझर लगाना पड़ रहा है. तर ही मुलगी ना हात धुते बघा, पाण्याचा नळ तिने उघडलाय आणि स्वच्छ हात धुण्याचा प्रयत्न करते ती. हमने तो ये पिछले 4 महीने से लगातार हाथ पता नहीं दिन में कितने बार धोए होंगे. वैसे भी हाथ धोना बहुत आवश्यक है, जरूरी बात है. कुछ भी करने से पहले हमें हात धुना चाहिए. कुठलीही गोष्ट करायची आधी आई म्हणते ना, हात धु अगोदर, मग पुढचं काय ते. मम्मी काहीतरी खायला दे, आई दे का काहीतरी खायला, अगोदर हात धु, मग खायला मिळेल. काय करते? देवासमोर हात जोडून उभे, पहिल्यांदा हातपाय तोंड धुवून घे, त्याच्यानंतर, नाही का? म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता लागेल. तो ये लड़की देखिए हाथ धो रही, इसके लिए भी पानी की आवश्यकता है. पुढे बघा मुलांनो, आपल्याला पाणी पिण्यासाठी पण आवश्यक असतं. पाणी आपल्या शरीराला भरपूर आवश्यक असतं. पाणी पिल्याशिवाय आपण जगू शकत नाही. पाणी हे जीवन म्हटलं जातं. आणि पाणी हे कमीत कमी दिवसाला आपण 8 ते 10 ग्लास पिणं फार आवश्यक असतं. म्हणून शाळेत सुद्धा आम्ही जे मुलांना सारखं सारखं पानी प्यायला देतो. बच्चों आपको याद होगा टीचर बार बार आप लोगों को पानी पीने के लिए बोलती है, हर 2 पीरियड के बाद पानी पीने के लिए बोलती है. तो बच्चों पाणी हमारे लिए बहुत आवश्यक आहे. मुलांनो पाणी पिणं हे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक बाब आहे. म्हणून पाण्याचा उपयोग आपण पिण्यासाठी देखील करतो. म्हणून काय करायचंय आपण? पाणी जपून वापरा. हे ब्रीदवाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पाणी जे आहे ते जपून वापरायचं आहे. कारण जर पाण्याची आपण नासाडी केली तर येणाऱ्या काळात आपल्याला पाण्यापासून वंचित राहावं लागेल मुलांनो. तर आपल्याला जे आहे ते पाण्याचा उपयोग फार काळजीपूर्वक आणि सांभाळून करायचा है मुलांनो. बहुत ध्यान से हमें पानी का उपयोग करना है. पानी हमें उपयोग में लाना ही लाना है. पानी का भरपूर मात्रा में उपयोग करना है. मगर मेरी बात पर गौर करेंगे बच्चे, मगर पानी की बचत हमें करनी है, पानी की बर्बादी नहीं करनी है बच्चों. इसलिए यहाँ पर उन्होंने लिखा है पानी जपून वापरा. पानी ध्यान से उसका उपयोग करें. पानी की बर्बादी नहीं करनी चाहिए बच्चों. अब सबसे महत्वपूर्ण, सबसे जरूरी बात, पानी का उपयोग हमारे खेती के लिए होता है. पानी हमारे खेती के लिए एक बहुत जरूरी बात है. बिना पानी के खेती नहीं हो सकती बच्चों.
मैंने आपको ये पहले भी इस कविता को जब मैंने पढ़ाते पढ़ाते आपको इस बार को बार बार रटाया आहे. सारखं सारखं मी तुम्हाला पाण्याच्या उपयोगात सांगितलं आहे की जर पाणी नाही तर आपलं जीवनही नाही. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही मुलांनो, आणि पाण्याशिवाय काहीही आपण करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला आपण पाण्याची गरज असते. आपल्याला स्वयंपाकासाठी पाणी, आणि त्याच्यानंतर कपडे धुण्यासाठी पाणी, अंघोळीसाठी पाणी, हात धुण्यासाठी पाणी, पिण्यासाठी पाणी आणि शेतासाठी पाणी. या प्रत्येक गोष्टीत आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. म्हणून पाण्याचा वापर आपण जपून करावा. पाण्याची नासाडी करू नये बच्चों. पानी की बर्बादी आपको नहीं करनी है. पानी आपको बहुत संभाल कर उसका उपयोग करना है. और इसी के साथ मुझे ऐसा लगता है मैंने आज जो भी आप लोगों को पढ़ाया, जे काही मी आज तुम्हाला शिकवलं, मला असं वाटतं मुलांनो तुम्हाला हे पूर्णपणे लक्षात आलं असेल, आवडलं असेल मी शिकवलेलं, आणि तुम्हाला मजा पण आली असेल. मुलांनो आज आपण धडा 14वा पाऊस पाणी शिकलो. त्याच्याबरोबर वेगळी वेगळी कानामात्रेवाले शब्द आपण शिकलो. वेगळी चित्र आपण पाहिली, त्यांची नावं मी तुम्हाला सांगितली. एकसारखे येणारे शब्द, एक वचन अनेक वचन, उलट सुलट येणारे शब्द, आणि त्याच्यानंतर पाण्याचे उपयोग आणि पाणी कशा कशासाठी आपण उपयोग करतो हे मी तुम्हाला मुलांना सांगितलंय. ह्याच बरोबर हे मी आजचं आपलं मराठीचं सेशन इथे संपवते. मुलांनो फार फार धन्यवाद.